नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू ट्रिप पार्ट 4. यांची ना ट्रेन चालली, ट्रेन ट्रेन करतात आणि पाण्यात जातात. अरे खरंच खूप मजा येते गाईज. बीचला यायला पाहिजे. सॅम बोल ना. ओ बघा हा लंगडा, लंगडा बघा, लंगडा. सैराट मधला लंगड्या आला, लंगड्या. ओ लंगड्या. बघा बघा आता त्यांची ट्रेन, बघा बघा त्यांची ट्रेन. अरे अरे पडशा. नंबरिंग चालू आहे, नंबरिंग अजून नंबरिंग चालली आहे. चल स्टार्ट. चला, पहिला नंबर दे बाप्पाचा. गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा मोरया. हा खाली बघ. देवाचा. अरे यार, डोळे बंद कर. डोळे बंद कर ना. पण कोणता नंबर कोणाचा आहे? इकडे बघायचं माझ्या बोटाकडे. हो 11. 11. हा ठीक आहे ठीक आहे. हा नंबर कोणाचा? तिच्या मान. हा नंबर कोणाचा? हा नंबर कोणाचा? अयो कोणाचा? हा नंबर कोणाचा? अयो. कोणाचा? अरे बेटांचा झाला ना भाई. ओम बोलला तो, ओम. ओमचा आहे ना हा. हा नंबर कोणाचा? हा नंबर कोणाचा? माझा. हा नंबर कोणाचा? बारावी, 13वी. यस, ही 13वी. मी 6वी. मी 6वी. तिला लास्ट जायचं होतं आणि तिला पहिला नंबर आला. अरे काय याचा किती होता? 10वा 11 12 13. मी 6. चला खेळा. बघा कशी करतात. अरे इकडचं काय नाही. ओय लंगड्या, डंगडंग डंगडंग लंगड्या, डंगडंग डंगडंग लंगड्या. फील्डिंग सेट है. तिकडं माझं तिथे आहे. आणि इकडे मी फील्डिंग करते. ए मी इथे थांबणार. अरे एवढं लांब जाणारच नाही तिचा. चलो फास्ट बॉल. आणि टाकलेला आहे. 0 रन. 0 रन. अंपायर आले. हा तेच ते. येस अंपायर इथे. अंपायर चाललेत. येस येस अंपायर बेस्ट. आउट. अरे 6 नाही. अंपायर डायरेक्ट आउट बोललेत. आउट आउट. फायनल डिसिजन आउट. आणि बॉलरने बाउल टाकलेला आहे आणि हा या प्रकारे मारलेला आहे. आउट नाही झालाय. तर परत एक बॉल पडलेला आहे आणि हा बॉल पडत आहे आणि आउट आहे. आउट 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 आउट. आता ह्या प्रकारे इथे बॅटिंग करणारे चेंज झालेले आहेत आणि इथे तो शिट वाईट बॉल गेलेला आहे. वाईट बॉल गेलेला आहे. मला काही क्रिकेटचं कळत आहे पण बॉल पडलेला आहे आणि शिट यार. काय चाललंय हे गाईज. नीट खेळा गाईज. आता इथे होणारे रंगमंच एकदम भारी होणार आहे. मी काय बोलतीये मला समजत नाहीये. आणि या प्रकारे इथे बॉल गेलेला आहे आणि आउट आहे. आउट आहे. आउट आहे. आउट आहे. अंपायर आउट आहे बोला. येस ये
हम्पर तो चेंज हो गया यार, बैटिंग को लग गया हम्पर. ओके नो प्रॉब्लेम गाईज. आता बॉल परत एकदा पडत आहे आणि हम्परने मारला आहे 6. असं मी बोलणार नाही. वाईट बॉल गेलेला आहे आणि परत एकदा बॉल पडलेला आहे आणि 6 मारण्याचा पूर्ण प्रयत्न पण आउट झालेला आहे रे. ढंगडंग टकडंग ढंगडंग टकडंग ढंगडंग टकडंग ढंगडंग टकडंग. आता ह्या प्रकारे ते बॉलर पण चेंज झालाय आणि बॅटिंग करणारे पण माणूस चेंज झाले आणि आउट आहे. आउट आहे रे, आउट आहे. ह्या प्रकारे बॉलर सेम आहे आपला, पण हा लंगडा झालेला आहे आणि त्यांनी मारलेला आहे 6. शिट यार. काहीच मी हे लंगड्या म्हणते ते माझे काका आहेत, बट आम्ही गमतीशीर त्यांना असं ते नाटक करत होते ना लंगड्याचे, म्हणून आम्ही त्यांना लंगड्या म्हणत होतो काहीच. आणि बॉल अशा प्रकारे पडत आहे आणि परत आउट आहे. आउट आहे, आउट आहे, आउट आहे. और ये गया बॉल. अशा प्रकारे बॉलरनी परत एकदा बॉल टाकलेला आहे आणि इथून पडलेला आहे सिक्सर झाला गाईज. वेल डन ब्रो, वेल डन ब्रो. बॉलरनी बॉल टाकलेला आहे आणि बॅट्समननी मारून तिथेच बॉल पडलेला आहे. याला काय म्हणायचं गाईज. तुम्हाला माझी ही क्रिकेटरची मॅच कशी वाटतेय कमेंट मध्ये सांगा. हे बघा, हॅलो. आता बॉलर लंगड्या झालेला आहे आणि त्यांनी बॉल टाकून, अरे बॉल इथलच्या इथेच येत आहे पण आम्ही पकडत नाही. आम्ही हीच फिल्डिंग करत आहे कॅमेरामॅनची. परत एकदा बॉल आता येत आहे. आला 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 आणि पडला, तो गेला ना भाई. 4 गेला का 6 रे? 4 गेला. 4 त्या प्रकारे बॉलर परत एकदा चेंज झालेला आहे आणि बॉल पडलेला आहे आणि परत एकदा गेलेला आहे. पाण्यात गेला रे बॉल. भेटलेला आहे. काहीच तुम्ही एक नोटीस करताय का? हे बघा, पॅराग्लायडिंग चालू आहे इकडे. कोणतरी लटकलंय वर. अरे आता ह्या प्रकारे दादा आलाय बॅटिंग करायला आणि पडला आहे बॉल आणि हा पडला आहे. अरे कॅच होता रे. बसून कोण फिल्डिंग करताय रे. बच गया तू बेटे, तू बच गया. आणि या प्रकारे आता परत एकदा बॉल पडणार आहे आणि बॉल पडत आहे. बॉल पडलाय आणि हा गेलेला आहे. 4 पण रन काढलेला आहे. या काळीला रन काढायचं होतं, हे तर आम्ही विसरूनच गेलो गाईज. रन काढायचं होतं कोण सांगणार. आणि बॉल आलेला आहे. अरे 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 मार मार मार. इथलच्या इथं जाऊन रन काढलाय रे. इथंच बॉल गेलता. आता परत एकदा बॉल टाकत आहे आणि हा पडला आहे. 4 नाही पडला. परत एकदा रन काढलेला आहे. या प्रकारे हा पोरगा चांगला खेळत आहे. अजिंक्य दादाने पण खूप छान खेळलेला आहे. आता तोच आता बॉलिंग करून हा करतोय बॅटिंग आणि आउट आहे. आउट आहे रे, आउट आहे. या प्रकारे बॉलर परत चेंज झालाय. बॅटिंग करणारे मारलेला आहे आणि हा रन काढायला पळाली आहे आणि काढलेला आहे रन. बॉल टाक. अरे 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 आउट पकडायचं होतं. दिवस अरे यार. लवकर आउट झाल्यामुळं आमचा एक फिल्डर पाण्यात जाऊन पडलाय.
पाण्यात चमकवतोय तो. अरे काय इधर चल क्या रहा है, आप कर क्या रहे हो, आपको नहीं इसको दिखा रही हूँ मैं. अरे का साइड सरको. ओम मन्नो ओम स्वाहा. अरे आपको नहीं रे, इसको ले रही हूँ मी, इसको. पाण्यात खेळतोय आणि ह्या प्रकारे करत आहेत आत्या बॅटिंग आणि बबली टाकत आहे बॉल आणि हा बॉल पडलेला आहे आणि बॅटरी मारायच्या आधीच बॉल मागे गेलेला आहे. परत एकदा आता बॉल ट्राय करणार आहे आणि आपले क्रिकेटपट्टू बबली यांनी टाकलेला आहे बॉल आणि आत्यांपर्यंत पोहोचलाय आणि आत्यांनी मारलेला आहे. ये आणि या लेडीजचं फायनली पाण्यात खेळून झालेलं आहे. चलो गाईज आता आम्ही चाललोय घरी म्हणजे रूमवर. तर रूमवर आता फ्रेश होणार. परत एकदा ही अख्खी धुळे खूप टॅनिंग झाली आहे गाईज. तुम्हाला आता मी कसं दाखवेल मी तुम्हाला. खूप म्हणजे खूप बेकार टॅनिंग झाली आहे. आणि आता आम्ही चाललो रूमवर जाणार. परत एकदा फ्रेश होणार, जेवणार, परत एकदा बीचवर येणार. बाई कोकणमध्ये आलो, बीचलाच तर जायचं. तर चला आता जातो बीचवर, सॉरी रूमवर. फ्रेश होतो मी, फ्रेश होऊन भेटते तुम्हाला. ठीक आहे गाईज. ब्लॉग कसा वाटतं कमेंटमध्ये सांगा ना. कमेंट करायला विसरत नका जाऊ, लाईक पण करायला विसरत नका जाऊ आणि सबस्क्राईब न्यू असेल तर सबस्क्राईब करायला पण विसरत नका जाऊ. हां गाईज मला तुम्हाला एक स्कॅम सांगायचं इथे. आम्ही मगाशी जाताना चिप्स एक पुडा घेऊन गेलो आणि 5 चॉकलेट घेऊन गेलो. ठीक आहे, 1 रुपयाचं चॉकलेट होतं. आम्ही 5 घेतले, 10 घेतले, त्याचे 10 रुपये. आणि कुरकुऱ्याचं पाकिट घेतलं ते 5 रुपयाचं होतं. मी 5 रुपये दिले. तर आत्ता मी शॅम्पू घ्यायला गेले तर ते बोलले ते 6 रुपयाला. बट त्यावर प्राईस 5 रुपये होती, त्याचं पण 1 रुपया एक्स्ट्रा घेतला. ते झालं. हे शॅम्पूच्या पुढ्या गाईच इथे डायरेक्ट लिहिलं आहे 1 रुपया, तरी 2 रुपयाला शॅम्पू दिला मला. व्हॉट इज दिस, 2 रुपयाला शॅम्पू. ये तो बहुत बडा स्कॅम है. जाऊ द्या, गरज होती म्हणून घेतलाय. बट 2 रुपये, 5 रुपये एक्स्ट्रा गेलेत माझे. कळते का तुला श्रोता? 5 रुपये एक्स्ट्रा गेलेत. 5 रुपयाची किंमत तुझी. ग ग ग ग ग. त्यांचं म्हणणे आम्ही एवढं आत आणून तुम्हाला देतोय, गाव कुठं तुम्हाला आणता, मग तुला पुण्यावरून का आणता आलं नाही? तू कोकणात येऊन का शॅम्पू घेतला? मी डोकं धुणार नव्हते, मी डोकं ओलं करणार नव्हते. मी डोकं येते, त्यांचं काय चुकी आहे? तुला स्वस्तात जिथं मला काय भेटत होतं, वाटतंय? तू घेतलं नाही, मी आणलंय. मग माझं डोकं चांगलं आहे का तुझं? गाईज हे चुकीचं आहे, अतिशय चुकीचं आहे. तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये सांगा. आता आम्ही बीचवरून आलो, आता आम्ही चाललोय पाण्यामध्ये मस्तपैकी स्विमिंग पूलमध्ये चाललोय. आता आम्ही त्या गेल्या चाललोय. झालोय. आता आपल्याला जेवायचं. हे बघा माझी मम्मी. हाय.
छान दिसते. माझ्या काकी श्रुताचं अजून उरकत आहे, ती फ्रेश होतीये. तर आता चला जेवायला बघू आपण काय काय मेन्यू आहे. मग असे तर तुम्ही ऐकलंच असेल काय, पण चला तुम्हाला डिश दाखवते की मी काय काय असेल ते. काहीच खेकडा आलाय, खेकडा अख्खा पूर्ण खेकडा आहे, पण याचा येतो. आम्ही फक्त फोटो काढतोय. आम्ही व्हेजवाले. हे बघा नॉन व्हेजवाले. ये है नॉन व्हेज वाला पीपल्स. हीच तोंड होती ना काल गाईच व्हेज खाणारी, बघताय ना, फक्त वार पाळणारी. हे बघा, बघून घ्या यांची तोंड. हे बघा, चिकन खातायत सगळे मस्तपैकी. एन्जॉय. बघा ह्यांचा पण खेकडा, बघा खेकडा. मला पण पापड द्या ना. आम्हाला काहीच नाही, आम्ही पापड खातोय. भेटलंच नाही. आपल्याला चांगला दादा गाईच. खेकडा खातात कसं, ही पोरगी तुम्हाला शिकवणारी. ह्याच्या आतलं खायचं असते, पण ते काय ते खायचं पाय का त्याचा. मग नांग ते चावतं ते नांगी. कसं गाईज हे असं तोडायचं. ए ते तुम्ही चॅलेंज असतं ना, फूड चॅलेंज वाले, कोण बघत असेल तर हिला बोलवा बाबा खायला ये, असं काहीतरी भारी. नाद नाही करायचा वैश्रुतीचा. झालं ना, एवढंच ना. हा बेस्ट. कॅरी ऑन गाईज. ही आहे सुरमई थाली. अच्छा, ही मटन थाली. सगळं वेगवेगळं आहे. आमचं व्हेज यायचं आहे गाईज. या ना काका पटकन. व्हेज, आमचं व्हेजवाल्यांचं जेवण आले. चपाती, पापड, सोलकढी, दाल तडका, श्रीखंड, मिक्स भाजी, पनीरची भाजी. आय थिंक हीच ठेचा असावा. ठेचाच चटणी आहे का? अच्छा चटणी. या जेवायला. मी आता जेवते, तुम्ही पण आस्वाद या जेवायला. दादा या जेवायला म्हण ना. दादा तुझे फ्रेंड्स बघतील, म्हण या जेवायला म्हण. तू त्यांना म्हणणार नाही. ब्लॉग बघू नका. ऐकू नका काही त्याचं, माझं ऐकत असेल. फायनली मोदक, उकडीचे मोदक आलेत जायचं आम्हाला आता खायला. यम्मी 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 यम्मी. आता आम्ही सेटिंग करतोय केसांना. उरकतोय आय मी. जेवण झालंय, खूप मस्त जेवण होतं. असंच म्हणून ओके जाऊ द्या. तर बघा कुणाचं काय चाललंय आणि कुणाचं काय चाललंय. ही मुलगी बघा, ब्लॉगर मेकअप चाललाय तिचा, आणि ही तिच्या मम्मीचे हेअर स्ट्रेट करते आणि तिला मदत ही करते. ही म्हणजे बबली. आणि ही आर्या. ही आर्या आहे. किती क्यूट आहे ना, बघा बरं, छान दिसते ना. आणि ही बबली. म्हणजे काय म्हणायचं, आपण क्यूट नाही. आणि ही बघा, हे नाही भेटलं. छोटा बॉम्ब बडा धमाका आहे आमच्या घरातली. तिला थोडंसं काही बोललं ना, असा राग येतो ना तिच्या नाकाच्या शेंड्याला. मला पण. आता तिची 10वीचा पेपर आहे आणि बघा काय करते. कूल गाईज. आणि आम्ही ही- कूल स्टुडंट आहे. काय ग श्रुती? श्रुती कूल स्टुडंट आहे म्हणणे. आम्ही अभ्यास नाही. जाऊ दे, माझे कोणतं मॅडम. गाईज आय एम रेडी. कशी दिसते मी कमेंट मध्ये सांगा. हे बघा, हे श्रुत सरक्र सॉरी. हे बघा माझं आउटफिट. सोड, मी दाखवते.
बोलायची गरज नव्हती काय. नेल्स लावलेत गाईज. हे बघा माझे नेल्स. करंगळी पडलेली आहे कुठेतरी. आहे बघा इथे करंगळी पडली. गाईज इथे मस्तपैकी मी रेडी झाले आणि फोटो काढायला आम्ही बीचवर गेलो आणि मी ब्लॉग करायचंच विसरले. आम्ही तिकडे फोटो काढायला एवढं मग्न होतो आणि ते एक लहान मुलगा इतका सुंदर किल्ला बनवत होता त्याच्या आजीसोबत की बस तुम्ही पण बघा. आता आम्ही म्हणजे मी ब्लॉग कंटिन्यू का केला नाहीचं रिझन तुम्हाला कंटिन्यू म्हणजे मग आता उजेड होता आणि आता डायरेक्ट अंधार असं का हे सांगते मी तुम्हाला. कारण तर आम्ही एवढे फोटो काढलेत ते नाही का एखाद्या मुलाला असं मोकळं सोडल्यावर तो नाही का असं फिरत बसतो तशा प्रकारे आम्हाला आनंद वाटत होता आणि एवढे आम्ही फोटो काढलेत. खूप मजा आली. मी फोटो अपलोड करेल इन्स्टाला पण जाऊन बघा. माझ्या बायोमध्ये लिंक आहे. लिंकवर टॅप करा तुम्हाला माझे सगळे पोस्ट दिसतील. आणि आम्ही आता चाललो रूमवर. आता रूमवर पण आम्ही खूप एन्जॉय करणार आहे. व्हिडिओज काढणार आहेत रील्स बनवणार आहेत तुम्हाला मी ते दाखवते. अँड सॉरी माझ्याकडून थोडंसं मला जमत नाही आहे बट आय विल ट्राय माय बेस्ट. सो कीप वॉचिंग. छोटे मोठे झालेत आणि मोठे छोटे झालेत बघा. एवढे मोठे तरी झोके खेळताय ते हाय का काय म्हणजे. ह्याला बघा. मला माहिती आहे गाईज की तुम्ही दादाचे फ्रेंड्स लोक बघत आहेत. बघा हा कसा झोका खेळतोय. हा फक्त तुमच्यासाठी मित्रांनो. दादाच्या मित्रांनो हे फक्त व्हिडिओ तुमच्यासाठी. हा त्याच्या बड्डेला असं तुम्ही असं झूम करते मी. स्क्रीनशॉट मारून टाका. घ्या तुमच्यासाठी खास टाका. आता तो स्माइल करतोय त्याला माहिती तुम्ही बघताय तेव्हा. तुम्ही कॉफी पिणार आहे ना. हे बघा ही माधुरी ताईच्या पण मैत्रिणी बघतायत. घ्या हिचा फोटो घ्या. फोटो घ्या हिचा. गाईज हा माझा नेक्स्ट लुक कसा वाटतोय. भारी ना. मीच माझी तारीफ करते. ताईचा व्हिडिओ कॉल आलेला आहे. तिला करमाना झाले. जरा दाखवा बरं जरा. बघा तिने जरा काय ते मेकअप करून बसली नाही ना. आम्ही इथं बघा अशी मस्त डिस्कशन करत होतो. तिचा आता व्हिडिओ कॉल आलाय पण काय तिला आता दाखवायचं नाही चेहरा म्हणून गाईच. नाही तर तुम्हाला दाखवलं असते. आमची ताई खूप सुंदर आहे. जाऊ दे आता काय. हे बघा आमची ताई कशी आहे. किती गोड आहे ना तरी फेस दाखवत नाही. हीच ती ताई हीच. आता आम्ही चाललोय जेवायला. बघू जेवायला काय. मला तर अक्षरशः व्हेजवाल्यांची खूप कुठं आहेत अशी माहिती आहे का. अशा ठिकाणी म्हणजे कोकण आता तुम्हाला पण माहिती आहे नॉनव्हेजसाठीच फेमस आहे. तर मग व्हेजवाल्यांचा खूप विषय होता कारण तर नॉनव्हेज फेमस असतं त्या ठिकाणी व्हेज नाही भेटत चांगलं. काहीच तुम्ही पण चुकी करू नका. नॉनव्हेजच खा. ह्या ठिकाणी येत असेल तर मी करते मोठी. मी व्हेज खाणार आहे. बघू आता काय आहे व्हेजमध्ये. चला हे बघा आमचे जेवायचं ठिकाण गाईच. आम्ही इथे जेवणार आहे म्हणजे रोज इथंच जेवतोय. स्विमिंग पूल तुम्हाला दाखवलं आहे का मी माहीत नाही. ह्याला झोका खेळतात ते काकी. हे ग मस्त ते झोका खेळते मम्मी. झोकाच खेळती तू नुसती. हे बघा आम्ही अख्खी कझन्स फिरायला आले आणि हीच आमची एक बहीण अशी जी इथे नाही आहे. कसं वाटते ताई तुला. खरंच आम्ही पण खूप मिस करतोय. तुम्ही या दीदीला लग्नाच्या व्लॉगमध्ये पण असंच बघितलं असणार आहे व्हिडिओ कॉलमध्ये. ज्यांनी कोणी बघितलं असेल कमेंटमध्ये सांगा. मिस यू ताऊ. चल माझ्या पब्लिकला बाय बाय बोल. आणि अशीच व्हिडिओमध्ये येत राहा आणि लवकर ये आमच्या पब्लिकला भेटायला इन इंडिया. यस बाय. जर्मन से आया हुए लड़के ने हमें चॉकलेट लाया है. तू पण घे पटकन. मला नको आहे. आय एम ऑन डाईट. अरे घे. मी नाही खात चॉकलेट. गाईज फक्त तुमच्यासाठी मी खाते. बघा आमचं आत्ताचं जेवण. भात डाळ तिकडे डाळ चपाती
आणि काजूची भाजी ही मी थोडं थोडंच घेतलं होतं त्यामुळे जरा ताटात दिसणार नाही हे पण नाही. म्हणजे आता लक्षात आलं अरे तुम्हाला ते दाखवायचं राहिलं की आम्ही जेवतो काय. तर हे चपाती काजूची भाजी आणि भात जिरा राईस आणि दाल तडका या जेवायला. परत एकदा आलेला आहे मोदक. दाखवा मोदक. अरे वा 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 मोदक का मोदक. आम्ही मोदक खातोय मोदक. परत एकदा मोदक आले. माझा आहे हा. सुष्मिताई हे बघ. सुष्मिताई तू नक्की बघ. या आत्या आत्या इकडे बघा स्माइल करा. आता सुष्मिताई बघतीये. नुसतं गोड चालले सुष्मिताई लक्ष ठेव. नुसतं गोड चालले आत्यांचं गोडवर गोड. आता आम्ही खालून पेज आणि पेन घेतलाय. आम्ही आता करणार आहे चोर चिठ्ठ्यांचा कार्यक्रम. तर मंडळी मी हा फॅमिली ट्रिप पार्ट 4 इथेच एंड करते. आता पार्ट 5 मध्ये खूप मजा येणार आहे. आम्ही सगळे चोर चिठ्ठ्या खेळणार आहे आणि जो चोर बनेल त्याला खूप मोठा आम्ही चॅलेंज देणार आहे. तर भेटूया लवकरच पार्ट 5 मध्ये. तोपर्यंत हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. कमेंट करायला पण विसरू नका. बाय बाय.